नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज गावाला जायचं, गावाला उद्या जायचं आहे। उद्याचा दिवस मध्ये की परवा दिवशी जायचं आहे, पण तुम्हाला हा ब्लॉग गावाला जायच्या दिवशीच म्हणजे शनिवारी पाहायला मिळेल। सो आज मला आहे ना पूर्ण फ्रीज हा क्लीन करून घ्यायचा आहे। किचन मधले सगळे भांडे वगैरे सगळं जे काय आहे ना ते आवरायचं आहे। आणि उद्या तुम्हाला पाहायला मिळेल की गावाला जायच्या आदल्या दिवशी आम्ही काय काय करतो आहे। आता मला पहिला फ्रीज क्लीन करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही, मी 2 दिवसापासून तयारीत आहे की भाजीपाला सगळं संपव वगैरे, म्हणजे सगळं माझं फ्रीज जवळजवळ रिकामं आहे। आणि सकाळीच मी बंद पण करून ठेवलं आहे। आता मला सगळं घासायचं आहे, सगळं काय काय आहे ना ते सगळं मला पूर्ण क्लीन करायचं आहे। आणि भांडू वगैरे तुम्ही पाहू शकता सगळे मला भरून ठेवायचे आहे। इकडे पण भरपूर पसारा आहे। सो चला मग आज असंच कनेक्टेड राहा, आपण सुरुवात करूया। मला आहे ना असं म्हणजे स्पेसिफिक अशा इव्हेंटला किंवा कशाला आहे ना फ्रीज डीप क्लीन करायचीच गरज नाही, कारण गावाला जायच्या किंवा आल्याच्या नंतर माझा डीप हा फ्रीज क्लीन होतो। बघा आता गावावरून फक्त महिनाच झालं, गावावरून आल्याच्या नंतर पण करावं लागतं आणि गावाला जायच्या आधी पण पूर्ण डीप फ्रीज म्हणजे पूर्ण मोकळा करावं लागतं। 1 वर्ष काय झालं ना, मागच्या पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की मी त्यामध्ये थोडंसं काहीतरी मला वाटतं अर्ध टोमॅटो ठेवलं होतं आणि त्याच्या पूर्ण म्हणजे असे जंतू आळ्या पूर्ण झालं होतं। पूर्ण फ्रीज आहे ना असा खराब झाला होता ना, त्यामुळे मी ना त्यामध्ये ना लक्षपूर्वक काहीही ठेवत नाही काही। आता तुम्हाला बॅकग्राऊंडला आहे ना फटाक्याचे वगैरे आवाज येत असतील, कारण आता दिवाळी आली आहे 2 दिवसानंतर। आता उद्या तुम्हाला एक व्लॉग पाहायला मिळेल की गावाला जायच्या आदला दिवस, आणि मग परत दिवशी काही ट्रॅव्हलिंगचा वगैरे व्लॉग पाहायला मिळेल। त्यासाठी स्टे ट्यून आणि तुम्ही प्लीज लाईक करत जा। लाईक केल्याच्यानंतर एक मोटिवेशन भेटतं, 10, 15, 20 लाईक भेटल्याच्यानंतर एक छान वाटतं। तुम्ही प्लीज तुमचं एक लाईक खूपच मोटिवेशन भेटतं मला एका लाईक म्हणून, त्यामुळे प्लीज लाईक करत जा यार। तुम्ही व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाही, प्लीज लाईक करा। तुमचा सपोर्ट खूपच जास्त महत्त्वाचा आहे माझ्यासाठी। आता फ्रीजमधलं मी सगळं सामान काढलं आहे, हे पाहू शकता तुम्ही। कोकम सरबतचा एवढं मोठं कॅन मला आता फेकून द्यावं लागेल, कारण ते यूजच नाही झालं। म्हणजे कोणालाच आवडत नाही, यांनी कोकम सरबत वगैरे एवढं आणलं होतं ना की त्याची डेट पण संपून गेली। आता ते मला फेकून द्यायचं आहे। म्हणजे मला वाईट वाटतं की आपण एवढं महागा मोलाचं आणतो आणि ते फेकून द्यायचं, म्हणजे मला खूप वाईट वाटतं। पण आता काही इलाज नाही आहे, कारण त्याची डेट पण आता पुढच्याच महिन्यातली आहेत बहुतेक। आणि मग ते बस ठेवून फ्रीजमधली पूर्ण जागा आटून जाते। आता येऊपर्यंत तर ते खराब होऊन जाईल किंवा त्याची डेट पण संपेल, त्यामुळे मग आता ते फेकून देणार आहे। फ्रीजच्या वरचं सगळं काढलं, जे काही कवर असतो त्यामध्ये अर्धा संसार तर आमचा कवरमध्येच असतो। म्हणजे काही आणलं तरी त्या कवरमध्ये ठेवा। आणि फ्रीज पण बाहेरून वगैरे सगळं साफ करून घेतलं। आतमधून तर मी क्लीन केलंच आहे, पण बाहेरून पण म्हणलं चला साफ करून घेऊ। त्याच्यावरचं कवर वगैरे सगळं काढून जाते मी, त्याच्यावर एक वेगळं असं अंथरून टाकते, म्हणजे त्यावर धूळ वगैरे बसू नये म्हणून। आणि आता माझा फ्रीज हा डीप क्लीन करून झाला आहे। फ्रीजमधलं सामान एवढं आहे की म्हणजे एवढंसं जीवन एवढं मोठं त्याचं कार्य असते की आपण त्यामध्ये काय काय ठेवतो तेव्हा कळतं। तरी मी 4 आठवडं झालं की म्हणजे गावाला जायच्या आधी आठवड्याभर मी थोडंसं भाजीपाला कमी करते किंवा त्यामधलं जे एक्स्ट्राचं सामान आहे ते सगळं कमी करते, पण जे रेग्युलर असते ते तर ठेवावंच लागतं। बघा आता एवढं सगळं पसारा फ्रीजमधून निघाला आहे, तर तो मला सगळं साफ करावं लागेल। फ्रीज तर काय माझं छान असं क्लीन झालं आहे, त्याला मी असंच उघडं ठेवणार रात्रभर, म्हणजे त्यातलं आतमधलं सगळं मॉइश्चर काय पाणी वगैरे असेल ते सगळं निघून जाईल। आणि गाणी तर काही चालूच होते, सॉन्ग असलं ना की सॉन्ग चालू असले ना की असं कुठून तरी एनर्जी भेटते किंवा मग काम करायला अजून उत्साह भेटतो। कारण आता गावाला जायच्या आधी आणि गावाला आल्याच्या नंतर एवढं काम असताना म्हणजे शहरात राहणाऱ्या लोकांना हे रिलेट करताना तुम्ही की म्हणजे किती खराब घर होतं आपल्याला, पण एक्साइटमेंट खूप असते गावाला जायची यार, खूप दिवसांनी गावाला। त्या वेळेमध्ये आपण आवरून घेतो। चला आता इथे ना बोलता माझं सगळं किचन हे आता मी क्लीन करून घेते। आणि हे सगळे जे फ्रीजमधून भांडे काढले आहेत ते सगळे मला पहिल्यांदा घासायचे आहेत। आणि इथे माझं सॉन्ग बदलणं पण चालू होतं, मध्ये जे आवडत नाही ते दुसरे लागले की मग ते कसं बदलणं चालू। आता फ्रीजमधले जे काही एक्स्ट्राचे मसाले वगैरे काय आहे ना ते सगळं मी पिशवीमध्ये भरलं, त्याला चांगली गाठ मारली। मागच्या वेळेस म्हणजे आम्ही ह्या आधी काय करायचो ना, ते म्हणजे जे एक्स्ट्राचे मसाले वगैरे त्याला वरून असं जाळलं की मग ते असं फोल्ड पॅकेट बंद होतं, पण यावेळेस ना कंटाळाच केला थोडासा, त्यामुळे मग आणि कालच्या बेड पण मला पूर्ण क्लीन करायचं होतं, पण तेव्हा पण मी कंटाळाच केला, त्यामुळे थोडंसं जेवढं वरच्या वर करता येईल तेवढंच केलं मी फक्त। आता आहे ना मला फक्त आता भांडी घासायचे आहेत, बाकीचं सगळं फ्रीजच म्हणते। किचन हा क्लीन झाला आहे माझा। आणि अनुज चाललं होतं मध्ये हे खायला दे खाल्लं की मग आता ते प्लेट वगैरे सगळं। आणि युट्यूबर लोकांना कसं काम करताना व्हिडिओ शूट पण करावं लागतं, त्यामुळे एक्स्ट्राचा टाइम हा चालला जातो। जवळजवळ मला 2 ते 3 तास लागले मला हे सगळं करायला। आणि अजून खालचं किचन पण आवरायचं आहे, ते आता मी दुसऱ्या दिवशी आवरणार, म्हणजे तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये सगळं पाहायला मिळणार। फ्रीजचे जे काचेचे भांडे असतात ना ते थोडेसे ना सावकाशी करावं लागतात, पण माझ्याकडून फुटतं राहिलं, म्हणजे ते म्हणतात ना अतिघाई संकटात नाही, तसंच झालं असतं माझ्याकडून खरंच ना। म्हणजे बरं झालं नाही फुटलं,
धुतलं नाही तर मग परत तो कप्पा रिकामा राहिला असता. मग फ्रीजमध्ये एक्स्ट्राचं सामान म्हणजे आपलं बसतच नाही, एवढं कप्पे असून पण बसत नाही. पण मग अजून एक कप्पा जर स्किप झाला असतं तर मग काय माझं सामानच नसतं. तर आता इथे ना फ्रीजचे सगळे भांडे वगैरे घासून घेतले. आता फक्त मला भांडे घासायचे आहेत. थोडेफार जे एक्स्ट्राचे भांडे होते तेच घासून घेतले आणि सगळं किचन पण छान असं क्लीन करून घेतलं. बेसिंग वगैरे घासलं की कसं ना मन प्रसन्न राहतं, कारण त्याचं मग नवीन भांडी घासायला थोडंसं उत्साह येतो. नाही तर मग आपण आपलं सगळ्या महिलांचं काम आहे की भांडे घासणे. हे आपल्या ना 5वीलाच पुंजलेलं असतं बहुतेक, कारण भांडे घासल्याशिवाय आपलं कोणतंच काम होत नाही, पूर्ण होत नाही किंवा पूर्ण राहतं. आणि परत आणू आली की पेरू दे कापून म्हणून पेरू खायचा आहे. सो तिला आता पेरू कापून देत आहे. म्हणजे मध्ये मध्ये मुलांचं चालूच असते ना. आणि नवरा वगैरे काय चहा दे, हे दे, ते दे, म्हणजे हे पण कामं करायची, त्यांची पण सगळी कामं ऐकायची. पण हे आता हे काय आपलं कामच आहे त्यामुळे करावं लागतं. आता ही फ्रीजची भांडी आहे ना मी सुकू देणार छानपैकी रात्रभर. बघा रात्री आमच्याकडे लाईटच नव्हती, जवळजवळ 3 तास लाईट नव्हती आमच्याकडे. त्यामुळे मग असंच थांबलो आम्ही अंधारामध्ये. आणि नंतर रात्री झोपायच्या वेळेस 9 वाजता लाईट आली. त्याच्यानंतर मग काय आवरूच वाटलं नाही. मला वाटलं की ह्या दिवशीच म्हणजे आजच्या दिवशीच मी सगळं आवरेल, पण म्हणलं चला आता उद्या दिवशी आवरूया. उद्या मी गुरुवार होते त्यामुळे उपवास होता मला, पण बाकीच्यांसाठी हुलग्याची भाजी आणि चपाती बनवून घेतली आणि निवांत झोपली. दुपारी 3 वाजता मी आता भांडे वगैरे सगळे घासले होते, कारण जे स्वयंपाकाचे वगैरे भांडे असतात ते सगळे घासले होते. किचन वगैरे सगळं क्लीन केलं आणि फ्रीज पण काय आमचा सुकला होता, त्यामुळे मी सकाळी ना त्याला लावून ठेवलं होतं. रात्रभर तसंच ठेवला होता. अनुचं एक पार्सल रिसीव्ह झालं. हे अनुसाठी ड्रेस मागवला आहे दिवाळीसाठी, कारण तो आधीचा ड्रेस आहे ना त्याच्या डोक्यातून बसत नव्हता, त्यामुळे मग तो रिटर्न केला. तो खूप सुंदर होता पण तो रिटर्न करावा लागला काही कारणामुळे. आणि मग हा मागवला. चला म्हणलं आता दिवाळी तर होऊन जाईल. आता तिकडे गावाला गेले तर थोडंसं नाही का स्वस्त कपडे भेटतात. स्वस्त म्हणायचे म्हणजे तिकडची सवय लागली असते तिकडची दुकानाची वगैरे, त्यामुळे मी तिकडेच आता छान छान कपडे घेणार. हॉट पॅन्टवरचे टॉप वगैरे, तिला खूप सारे कपडे घ्यायचे आहेत रोज वापरायचे वगैरे. सो मी तिकडे गेल्याच्या नंतर घेईल. आता म्हणलं दिवाळी होऊन जाईल ना, त्यामुळे आता आदल्या दिवशीच आम्ही जाणार, दुसऱ्या दिवशी लगेच दिवाळी. मग काय शॉपिंगला जायचं काही हेच नाही, त्यामुळे मग ऑनलाईनच केली ह्यावेळेस सगळ्यांनी शॉपिंग. साडी, भैयाचा ड्रेस, डुग्गूचा ड्रेस आणि माझ्या जावाच्या मुलाला पण ड्रेस घेतला आहे. सो सगळं ऑनलाईन केलं आहे. तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे, जसं जसं पार्सल असेल तसं तसं तुम्हाला मी दाखवलं आहे. प्रत्येक महिन्याला त्यांचे कपडे असतात नवीन म्हणजे नवे शर्ट वगैरे, फॉर्मल शर्ट जरा त्यांच्या जास्तच म्हणजे आता इकडे आल्यापासून थोडंसं जास्त शॉपिंग चालली त्यांची, त्यामुळे मग त्यांनी काही घेतलीच नाही. कारण आता मागच्या महिन्यातच त्यांनी 3 शर्ट घेतले. आणि अॅनिव्हर्सरीच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल की अॅनिव्हर्सरीला मी त्यांना 2 शर्ट दिले होते. सो एवढे शर्ट झाले तर त्यांच्याकडून मापाचे. माझं तसं प्लॅनिंग सगळे भांडे हे टिपमध्ये किंवा मग गोणीमध्ये भरून जायचं होतं, पण ते म्हणले त्याच्यावर मागच्या वेळेसारखी साडी वगैरे टाक, म्हणजे ते सगळे झाकले जातील. त्यामुळे ते एक काम माझं वाचलं. त्यामुळे मी आता सगळे भांडे ना त्यामुळे साडी वगैरे त्यावर आता मागच्या वेळेसारखी मग साडी वगैरे टाकून जाणार आहे. फ्रीजचे सगळे भांडे वगैरे सगळे सुकलं होतं, त्यामुळे मग ते फ्रीजमध्येच ठेवणार. असंच लावणार काही आल्याच्या नंतर परत ते धुवावं लागलं. थोडेफार भांडे होते. भांडे काही तुम्हाला म्हणलं ना आपल्या नशिबात भांडे घासणं असतंच, त्यामुळे मग थोडेफार भांडे होते ते मग घासून घेऊन. भांडे भरायचं काम तर स्किप झालं होतं, पण किचनच्या सगळ्या खालचं मला आजच्या दिवशी आवरून घ्यायचं होतं कसल्याही परिस्थितीत, कारण उद्याच्या दिवशी फक्त मला झाडांचं पूर्ण लक्ष द्यायचं होतं. त्यांचे काही म्हणजे खराब ब्रांचेस वगैरे असेल तर त्याची कटिंग वगैरे किंवा मग मनी प्लांटचं पाणी वगैरे चेंज करणं, कारण मग महिनाभर टिकली आहे तिने. मग मला उद्याच्या दिवशी सगळं करायचं आहे आणि पार्लरला पण जायचं आहे. सो उद्या तुम्हाला पाहायला मिळेल की उद्या मी काय काय. सकाळची हुलग्याची भाजी शिल्लक होती, सो मी ती आता काढून आणि सगळे जवळजवळ बरण्या मी रिकामे केल्या आहेत, कारण सगळं संपून टाकलं आहे. काय काय शिल्लक राहिलं आहे, काय काय थोडंफार खराब झालं ते मग फेकून दिलं डिरेक्ट मी. मग आता इकडे जे शिल्लक आहे ना ते मी आता बघत आहे की कसं काय शिल्लक आहे. सो मी ते आता नीट ठेवते. आणि खूप जण मला म्हणतात की बरण्यांचा संसार आहे तुझा. सो आहे बरण्यांचा. आमच्या गावाला स्टीलच्या आणि काचच्याच बरण्या आहेत. तिकडे छान आमचं किचन आहे. सो आता इथे आम्ही आता भाडे करून रूम बदलावं लागते, त्यामुळे मग जास्त काही काचेचे वगैरे भांडे ठेवलेच नाही तर मला खूप जास्त आवडतं. पण आता युट्यूबमधलं पेमेंट जसं येईल ना तसं मी आता घ्यायचा ट्राय करणार आहे. मला सगळं किचन ना नीट नाटकं करायचं आहे. आता तुमचा सपोर्ट असंच राहिलं तर माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहत जा, लाईक करत जा, तुमची छान छान कमेंट करत जा. मला खूपच मोटिवेशन भेटतं ह्यामुळे, कारण नवीन अजून छान छान ब्लॉग पाहण्यासाठी. तर गॅसच्या पलीकडे मी ठेवलं होतं ना पाटा, मी काढून घेतला, कारण मला तिथे काहीच नाही ठेवायचं, फक्त भांडे वगैरे जे काही एक्स्ट्राचे होते ना ते मला भरून ठेवायचे आहेत. मिक्सर वगैरे पण सगळं काढून घेतलं आणि सगळं छान असं किचन मी क्लीन केलं. आता फक्त किचनच्या खालचा भाग राहिला आहे आणि द एंड आजची क्लिनिंग द एंड झाली. मी क्लिनिंग केली, त्याच्यानंतर केलीच नाहीये डीप क्लीन. तर मग आता ना छान असं क्लीन करते मी. कोणत्या डब्यामध्ये काय म्हणजे डब्बा तर फुल ग्रोसरी भरलेला आहे, पण आता येऊपर्यंत टिकलं पाहिजे ते, म्हणजे काही खराब व्हायला लागले ते सगळं मी आता काढून घेतलं, डिरेक्ट फेकून देणार आहे. बाकी लसूण वगैरे तर काय येऊच तर राहीन ती, त्याला थोडीशी हवा म्हणजे बाहेर बाल्कनीमध्ये ठेवलं की राहीन ते. कांदे वगैरे थोडेच राहिले आहेत, अगदी संपायलाच आले. फक्त आल्याच्या नंतर आठवडाभर पुरते एवढेच कांदे आहेत, त्यामुळे गावाकडून आता सगळं आणावं लागणार आहे मला. इकडे मी इकडे मी चौरंग ठेवला होता आणि त्यावर मी हंडा ठेवते गडवांची ठेवून, त्यामुळे मग आता ते पण सगळं क्लीन केलं, कारण मला आता हंडा वगैरे सगळं साफ करून मग ते सगळं ठेवून देणार आहे. आल्याच्यानंतर सगळं सेटअप माझा परत प्रॉपर पहिल्यासारखं होईल. फ्रीजवर आणि हे काढलेलं आहे आता
फ्रीजवरचं त्यामध्ये काय काय आहे ते एक्स्ट्राचं किंवा काय लागत नाही ते फेकून देणार डायरेक्ट, आणि जे काही एक्स्ट्राचं आहे ते आता मी सगळं किचनच्या खालचे कप्पे वगैरे सगळं क्लीन केलं आणि तिथं पहिल्यांदा पुसून घेतलं, कारण मग आता तिथं परत डबे वगैरे ठेवायचं म्हणल्यानंतर कधी पुसायचं काय, त्यामुळे ना तिथं सगळं क्लीन केलं, पुसून घेतलं आणि त्यानंतर मग झाडून खालीच ठेवले होते, त्यामुळे मग तिथं थोडंसं म्हणजे नाही का घासण्याने मला घासावं लागलं, तेव्हा कुठं क्लीन झालं. मला ना अजिबात त्याची काळी फरशी वगैरे आवडत नाही, मी खूप काळजी घेते इथलच्या घराची, म्हणजे जसं आपलं घर आहे तसंच काळजी घेतली पाहिजे भाड्याच्या घराची. फटाक्यांची हवस वगैरे इग्नोर करा, आता काय दिवाळी आलीच, तुमच्या घरी आमच्या घरी सगळ्यांच्याच घरी फटाके वगैरे वाजतात. आणि अनुला पण यावेळेस ना खूप एक्साइटमेंट आली आहे की फटाके वगैरे वाजवायची, म्हणजे ती प्रत्येक वेळेस खूप घाबरते बरं का. यावेळेस पण ॲक्च्युली घाबरत होते त्या 2 दिवसापूर्वी, पण आज म्हणते की मला ना खूप जास्त फटाके आणायचे, मी खूप वाजवणार वगैरे. मग बघू आता दिवाळीच्या ब्लॉग पण तुमच्याशी शेअर केलं जाईल. फॉर दिवस आता ऑलमोस्ट माझं सगळं आवरून झालं आहे, चौरंग वगैरे ना सगळे एका वेळ ठेवणार आहे, कचरा वगैरे जे काही झाला आहे ना ते आता मी डिरेक्ट कचरा कोणी टाकून देणार आहे. आणि चौरंग वगैरे थोडेसे ना पुसून ठेवले, कारण त्यावर पण थोडंसं खराब झालं होतं, धूळ वगैरे काय बसतेच, त्यामुळे आपलं तिथं कधी अनुच्या पप्पा निवांत आराम करत होते ना, अनुचं इथं बाहेर छान माती खेळण्याचं काम चालू, जाऊ दे म्हणलं खेळू दे तोपर्यंत माझं काम होतं. आता तुम्हाला लास्ट लुक दाखवते, सगळं क्लीन केलं आहे, खालचं सगळं मी असंच ठेवून जाणार आहे. आता इकडचे सगळे बाल्कनी वगैरे सगळं क्लीन केलं. जायच्या टायमाला यावर साडी ठेवायची आहे आणि बाकी सगळं क्लीन झालं. आता उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण पाहूया की कसं काय करतोय. चला मग हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, भेटू मग उद्या. बाय.